स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन. पुण्यातील विशेष न्यायालयाकडून जामीन मंजूर. बदलापूरमध्ये रिक्षा चालकांकडून अचानक 5 रुपयांची भाडेवाढ केल्यानं नागरिकांमध्ये नाराजी. नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या प्रकल्पांना महारेराचा दणका. पुण्यातील 487 गृहप्रकल्पांना स्थगिती. खासगी कंपन्या 2 वर्षात येणार 24 लाख नोकऱ्या. क्विक कॉमर्स क्षेत्रामध्ये 5 लाख कामगारांची गरज. देशातील 8 प्रमुख शहरांमधील घरांची एकूण विक्री 12% उच्चांकावर. महागड्या घरांची विक्री तब्बल 85% वाढली. भारताला टीबी मुक्त करण्याचं स्वप्न यंदा अपूर्ण. कोरोनानंतर प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे टीबी रुग्णांच्या संख्येत वाढ. तातडीनं अतिक्रमण निष्कासन कारवाईला वेग द्या. मार्च अखेरपर्यंत अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करा. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश. 2024 हे सगळ्यात उष्ण वर्ष. सरासरी जागतिक तापमान 1.5 अंशांपेक्षा जास्त. युरोपियन हवामान संस्था कोपर्निकसची माहिती. मुंबईत 32.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. मुंबईकरांना उकाडा असह्य. पुढील 2 ते 3 दिवसात तापमानात घट होण्याचा अंदाज.